नमस्कार मित्रांनो, पुणे जिल्हा सहकारी दूध संस्थाने गाईच्या दुधाच्या खरेदी दरात 27 ऑगस्ट पासून 1 रुपयाची वाढ केली आहे. मागील 11 ऑगस्ट रोजी अमूल या दूध कंपनीने, जी की सर्वात मोठी कंपनी आहे, त्या कंपनीने 3.5 फॅट आणि 8.5 एसएनएफ साठी 34 रुपयाचा दर हा घोषित करून खरेदी सुरू केली होती. मात्र अजूनही बरेच दूध संघ असे आहेत ज्यांना अजून देखील 32 रुपये 33 रुपये याच भावात खरेदी सुरू ठेवली आहे. मात्र या पुणे जिल्हा सहकारी दूध संस्थाने 3.5 फॅट आणि 8.5 एसएनएफ साठी उशिरा का होईना पण 1 रुपयाची वाढ करत 34 रुपयाचा दर दिला आहे. त्यामुळे त्या संस्थाला दूध देणाऱ्या शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळणार आहे. तसे पाहिले तर दुधाला हा किमान 40 रुपयाच्या वरच भाव असायला हवा, कारण या दूध उत्पादनाचा खर्च पाहता प्रति लिटर 30 रुपयाच्या आसपास आहे आणि इतर मजुरी धरली तर बरोबरी होते. तरी इतरही दूध संस्था आणि कंपन्या हळूहळू दुधाच्या दरात वाढ करतील अशी अपेक्षा आहे. पण भाव जर कमी झाले तर मात्र सर्व संघ, सर्व संस्था, कंपन्या एकाच दिवसात भाव कमी करतात आणि भाव वाढ करताना मात्र काही संस्थांना महिना लागतो तर काही अजूनही 32 रुपयेच भाव देतात. हे विशेष. ग्रामीण भागात या दूध व्यवसायात खरी पिळवणूक होते, कारण एका गावात एकच डेअरी असते आणि या संस्थेला इतर स्पर्धकही नसतो. म्हणून ती संस्था दूध दरवाढ करत नाही आणि आम्ही दरवाढ झाल्याचे व्हिडिओ बनवले की सगळा राग हा आमच्यावर हेच शेतकरी काढतात. ग्रामीण भागात एका गावात 100 ते 200 लिटर दूध असते. बाकीचे दूध खवाभट्टीत शेतकरी देतात, कारण खवाभट्टीमध्ये दूध डेअरीपेक्षा अधिकचा भाव मिळतो. पण या खवाभट्टीची पण मोठी भानगड आहे. इथे खवा तयार होईपर्यंत बसून राहावे लागते, मग तयार झालेला खवा मोजून भाव दिला जातो. पण यात आता थोडीशी सुधारणा झाली असून आता खवाभट्टीवाला मालकच डेअरीप्रमाणे दूध विकत घेतो, फॅट एसएनएफ लावून घेतो आणि 10 दिवसाला शेतकऱ्याला पगार करतो. यात फरक एवढाच असतो, खवा तयार करून दिला तर रोज पैसे आणि दूध घातले तर 10 दिवसाला पैसे, असा हा ग्रामीण व्यवहार असतो आणि हा चालतच राहणार आहे. धन्यवाद.